जळगाव शहराची समस्या कळेना, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता तेच कळेना। नमस्कार, आज आपण अशा एका समस्येवर प्रकाश टाकणार आहोत जी थेट आपल्या रोजच्या जगण्याशी निगडित आहे। ही समस्या म्हणजे जळगाव शहरातील रस्त्यांची दुरवस्था। जळगाव शहर एकेकाळी स्वच्छ आणि सुंदर रस्त्यांसाठी ओळखलं जाणारं शहर, मात्र आज या शहराचे रस्ते खड्ड्यांचे साम्राज्य बनले आहेत। शहरात पाऊल ठेवताच आपले स्वागत होते ते खोल खड्ड्यांनी। जळगाव मधील अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे। जळगाव शहर आणि खड्डे एक समीकरण जुळलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जळगावातील रस्त्यांची खड्ड्यांची समस्या आजपर्यंत सुटलेली नाही। काही वर्षापूर्वी जळगावातील खड्ड्यांच्या व रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी करोडो रुपयांचा तब्बल 100 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला। यातून अनेक रस्त्यांची कामे देखील सुरू झाली, मात्र आजही ही कामे अपूर्ण अवस्थेत आहेत। जळगाव शहरात प्रत्येक कॉलनीत प्रत्येक भागामध्ये जागोजागी खड्डे झाले। विशेष म्हणजे मुख्य रस्त्यांवर देखील खड्डे अद्याप जसे तसे आहे। काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू झाली, ती पुढे गेली, मात्र निधी अभावी पुन्हा ती कामे रखडली। अनेक कामं आजही त्याच परिस्थितीमध्ये। दररोज या ठिकाणावर हजारो लाखो नागरिक ये जा करतात, मात्र त्यांना या खड्ड्यांमुळे वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत। आता मी या ठिकाणी जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळ चौकात उभा आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की माझ्या मागेच या ठिकाणी मुख्य चौकात किती रस्ते आहेत। संपूर्ण चौकात रस्त्यांनी खड्ड्यांनी भरलेला असून त्या ठिकाणाहून जाताना नागरिकांना त्या डबक्यातून वाट काढावी लागत आहे। आणि काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जळगाव शहरात आले असता काही रस्त्यांची डागडुजी करण्यात आली, मात्र ती थातुरमातुर डागडुजी होती। या डागडुजीनंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पाऊस झाला आणि त्यानंतर ते संपूर्ण डागडुजी केलेलं सिमेंट पुन्हा उकळून बाहेर आलं। जळगाव शहरात एक आमदार, एक खासदार, 3 मंत्री व एक केंद्रीय राज्यमंत्री आहेत। असे असताना देखील शहरातील रस्त्यांच्या कामाची दुरावस्था तशीच आहे। हा नेमका निधी का रखडला आहे, तो का येत नाही, असे अनेक प्रश्न जळगावकरांच्या मनात आहे। जळगावकरांना या खड्ड्यांमुळे शारीरिक त्रासाला तसेच मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे। अनेकांना पाठीच्या त्रासाने, मणक्याच्या दुखण्याने ग्रासले असून हा त्रास दिवसेंदिवस वाढतच आहेत। जळगाव महापालिकेकडे याचे उत्तर अजूनपर्यंत आलेले नाही। काही रस्त्यांचे कामं PWD कडे वर्ग करण्यात आलेले आहे। PWD कडे निधी नसल्यामुळे ते कामं रखडले असे PWD चे अधिकारी सांगतात। नेमका जळगाव शहराचा वाली कोण आणि जळगावकरांना या खड्ड्यांपासून मुक्तता कधी मिळणार, असा एक प्रश्न कायमस्वरूपी उपस्थित केला जात आहे। कॅमेरा पर्सन राकेश वाणीसह चेतन वाणी, LS मराठी न्यूज, जळगाव। काय सांगणार जळगाव शहरात रस्त्यांची दुरावस्था झालेली त्याबद्दल? दादा, अवस्था आता खराब आहे। आमचा क्लासचा जो हा रस्ता आहे आता पूर्ण तिथपर्यंत रिंग रोडचा जो पहिला तिथून लागतो तिथून ते इथपर्यंत खराब आहे। अजून घराकडचे पण जिथे आम्ही येतो तिथून पण रस्ते खराब आहे। तर सुधारायला पाहिजे, शासनाने लक्ष द्यायला पाहिजे या रस्त्यांकडे। ऍक्सिडेंट होता, दुसरं काही नाही। शाळा महाविद्यालय जातात, तुम्हाला रस्त्यामुळे काय त्रास होतो? रस्त्यामुळे तेच ना दादा, गाड्या चालवायला त्रास होतो, ट्रॅफिक जाम होऊन जाते, त्याच्यामुळे आम्ही लेट पोहोचतो जिथं पोहोचायला पाहिजे तिथे। काय अपेक्षा तुम्हाला महापालिकेकडून? त्यांनी लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी आणि रस्ते चांगले करावे, दुसरं काय सांगाल? जळगाव शहरात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। जळगावातील बरेच रस्ते झालेले आहेत, पण मेन महत्वाचे काही रस्ते राहिलेत। उदाहरणार्थ आमच्या घराकडे रस्ता नाही, SMITचा हा रस्ता नाही सध्या पणजी आहे, पण तरी पण 60-70% रस्ते चांगले झालेले आहेत आता, जिकडे आपण हिंडतो तर बाकीचे करावेत हीच विनंती। बाकी काय अपेक्षा आहे तुमची? काय आमचं काय रस्ते करा, नागरिकांची एकदम थोडीच अपेक्षा असते, रस्ता, पाणी आणि लाईट, बस, बाकी काय पाहिजे? शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी सरकारने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। अनेक ठिकाणी कामांना सुरुवातही झाली, पण काही दिवसातच निधी अभावी ही कामे थांबली। यामुळे एकीकडे रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत आणि दुसरीकडे असलेले रस्तेही खराब झालेत। काय सांगणार जळगाव शहरातील खड्ड्यांची? आता कसं आहे की रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता असा विषय आहे। आणि रिंग रोडची तर अवस्था अशी आहे की 2-3 वर्षापासून हीच पोझिशन आहे। कोणी एवढे पुढारी येतात, आता आमच्या समोर जिल्हा बँक आहे, एवढे लोक येतात, सर्व आमदार खासदार या रस्त्याने वापरतात, पण कोणी लक्ष देत नाहीये। संपूर्ण दुर्लक्ष आहे रस्त्यावरती। त्याचे काय त्रासाला सामोरं जावं लागतं? काय त्रास म्हणजे रस्तेच नाही आहे ना, चालवायची गाडी कशी समजत नाही आमच्या सिनियर लोकांना। कमरेचे त्रास चालू होऊन गेले, परत ऍक्सिडेंट होतात एवढे। जळगाव महापालिका तुमच्याकडून टॅक्स घेते, त्याबद्दल तुम्हाला काय? टॅक्स घेते पण सुविधा देत नाही ना।
आता सामान्य लोक कुठं भांडण करायला जाणार आहे? आमच्यासारखा मध्यमवर्गीय तो सहन करतो सर्व प्रकारचे त्रास, असा विषय आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध बोलता येत नाही, सत्ताधाऱ्याच्या विरुद्ध बोलता येत नाही. त्याच्यामुळे सामान्याचं काय आहे की त्याने सहन करायचं फक्त बस आणि संपवायचं एक दिवस. ओके. नागरिकांचा थेट आरोप आहे की या समस्येसाठी जळगाव मनपा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. त्यांचे दुर्लक्षच या दुर्व्यवस्थेचे मूळ कारण आहे. जोपर्यंत ही रखडलेली कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे. जळगावकरांना खड्डेमुक्त रस्ते कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.